मागची जी आमची सर्वसाधारण सभा झाली होती त्याच्यामध्ये काही शिवसेनेच्या नगरसेवकांचे विषय कमी घेतले गेले होते असा त्यांचा आरोप होता. तर मी त्यांना आश्वासित केलं होतं की जर तुमचे विषय कमी आलेले असतील तर मी नक्कीच तुमचे परत एक विशेष सभा लावेन आणि त्याच्यामध्ये तुमचे विषय घेईन आणि तुम्हाला नक्कीच न्याय देईन. इथे पक्षपातपणा नाहीये. इथे एकदा आता मी नगराध्यक्ष आहे तर मी सर्व पक्षीय नगराध्यक्ष आहे. त्याच्यामुळे सगळ्या नगरसेवकांसाठी समान अधिकार, समान कामांचा वाटप वगैरे केलं जाणार आहे. त्या अनुषंगाने 2 तारीख ही ठरली होती मीटिंग लावण्याची. तर तोपर्यंत जेवढ्या नगरसेवकांचे पत्र आले त्यांचे विषय आम्ही ह्या विशेष सभेमध्ये घेतले आणि त्या अनुषंगाने आजची ही मीटिंग लावण्यात आली होती. अतिक्रमण विरोध आपण जर पाहिलं तर प्रशासन आता ठोस पावलं उचलताना पाहायला मिळते. फेरीवाल्यांच्या विरुद्ध प्रशासन आक्रमक झालं. कुठेतरी बदलापूरकरांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात येतं. शहराला एक शिस्त लागावी या अनुषंगाने आणि जो ट्रॅफिकचा भाग आहे, ट्रॅफिकची जास्त वर्दळ जिथे आहे स्टेशन परिसरात, तो वाहतुकीसाठी खुला राहावा ह्या अनुषंगाने आपण जिथे अतिक्रमण झालेले आहे अशा लोकांना शिफ्ट करणार आहोत. आपण सध्या त्यांना तिथनं उठायला सांगितलंय पण त्यांना आम्ही एक फिक्स अशी जागा देणार आहोत. आम्ही DPR पण तयार करायला घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पण आम्ही त्यांना जागा देणार आहोत. त्याचबरोबर आम्ही तात्पुरती पर्यायी जागा सुद्धा त्यांना सुचवलेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी बसावं. कारण त्या सगळ्यात जणांना जर आता आपलं बदलापूर शहर इतकं झपाट्याने वाढतंय. आज आपल्या स्टेशन परिसराचा जर भाग बघितला तर जो पूर्वी होता तो तेवढाच भाग आता सुद्धा आहे आणि आता 3-4 लाईनचं रेल्वेचं काम होणार आहे. त्या दिवशी आम्ही सर्वे केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची हद्द आम्हाला दाखवून दिली. त्या हद्दीनुसार जो रिक्षा स्टँड त्या रेलिंगच्या आतमध्ये आहे तो पूर्णपणे बाहेर येणार आहे आणि रस्ता छोटा होणार आहे. आता रिक्षा वाहतूक ही अशी एक व्यवस्था आहे की ही आपल्याला स्टेशन परिसरातच ठेवावी लागणार आहे आणि फेरीवाला धोरणानुसार स्टेशन परिसर पूर्व असो किंवा पश्चिम असो दोन्हीकडे आपण सर्व फेरीवाले तिथून उठवणार आहोत आणि प्रॉपर एक त्यांना अशी जागा देणार आहोत. आपण कोणावरच अन्याय करणार नाहीये. आज तुम्ही बघितलं असेल एखाद्या नागरिकाला एखादी वस्तू घ्यायची असेल ती ज्या दुकानात मिळते त्या दुकानापर्यंत तो जर आपण ते दुकान एका ठिकाणी फिक्स ठेवलं तर तो तिथपर्यंत पोहोचणार आणि तिथून ती वस्तू खरेदी करणार. पण जर आपण स्टेशन जवळच एखादा जरी बसला तरी इतरांवर अन्याय होईल असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना समान नजरेत बघतो आणि त्या अनुषंगाने आम्ही हे अनधिकृत जे फळवाले असो भाजीवाले असो जे बसतायत त्यांना आम्ही शिफ्ट व्हायला सांगितलंय आणि त्याचबरोबर सुरुवातीला जेव्हा दुकान लावायचं असतं तेव्हा ते 4 टोपल्या लावून दुकान लावणार, 4x4चं दुकान लावणार असं आम्हाला आश्वासित करतात आणि नंतर ते दुकानाची साईज त्यांच्या खूप मोठी होत जाते. त्यानुसार वाहतुकीला सुद्धा अडथळा होतो. कारण काय दुकान लागलं की त्या दुकानाजवळ येणारे जे ग्राहक आहेत ते गाड्या घोड्या घेऊन येतात, ते तिथे दुकानाच्या बाहेरच लावतात आणि त्याच्यानी खूप वाहतूक कोंडी होते. बदलापूरमधल्या नागरिकांनी वारंवार याच्यावर खूप तक्रारी केल्या. स्थानिक नगरसेवकांनी खूप तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने मुख्याधिकाऱ्यांनी आदेश दिले आणि अतिक्रमण जे हटवण्याचं काम चालू केलं.